ठाणे बोरिवली भुयारी मार्ग हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे। हे उद्यान शहरासाठी संजीवनी आहे। या 11.80 किलोमीटर भुयारी मार्गाचा प्रमुख उद्देश या मार्गातील प्रवासासाठी 45 मिनिटांनी वेळ कमी करणं, वाहतूक कोंडी कमी करणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं हा आहे। प्रभावी गोष्ट म्हणजे उद्यानाच्या पर्यावरणावर कमीत कमी प्रभाव टाकून कमी कंपन आणि पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही याची खात्री करण्यासाठी 4 टनेल बोरिंग मशीन वापरून बांधले जात आहेत। 16,600 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प पर्यावरण सुरक्षेवर लक्ष केंद्रित करतो। पायाभूत सुविधांमध्ये वाढ करून 5 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन आहे। यामध्ये 10.24 किलोमीटरचा भुयारी मार्ग, 550 मीटरचा उड्डाण पूल, 500 मीटरचा भूमिगत मार्ग, टोल प्लाझा, सेवा रस्ते आणि सुविधांसह देखभाल इमारत यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे। या भुयारी मार्गात 3 लेन असतील। यापैकी एक आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव असेल। तसंच लाईट, सिग्नल, कॅमेरे आणि वायू विजन प्रणालीने सुसज्ज। पादचारी आणि वाहन क्रॉसेजेस, सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करण्यात येतील। एकूणच ठाणे बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्प हा अभियांत्रिकी आणि पर्यावरणीय जाणीवेचा चमत्कार आहे। यामुळे लाखो लोकांच्या प्रवासात सुधारणा होईल। हा कदाचित सगळ्यात मोठा शहरी बोगदा असेल, हा सगळ्यात खोल शहरी बोगदा असेल। आजपर्यंत एवढ्या खालपर्यंत कधी शहरी बोगदा तयार करण्यात आलेला नाही। त्यामुळे या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीनं याचं प्लॅनिंग करण्यात आलंय। सगळ्यात महत्वाचं, सगळ्या परमिशन्स याच्यामध्ये आपण घेतल्यात। नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफची परमिशन आहे। सगळ्या प्रकारच्या पर्यावरण पूरक ज्या बाबी आहेत ते आपण या ठिकाणी करतो। आणि विशेषतः संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये संपूर्ण बोगदा जमिनी खालून जात असल्यामुळे त्याच्या जैवविविधतेवर कुठलाच परिणाम या बोगद्याच्या माध्यमातून होणार नाही। तरीही असा निर्णय करण्यात आलेला आहे की या बोगद्यांना ग्रीन बोगदे हे आपण करतो, म्हणून 11,000 वृक्ष जरी त्या ठिकाणी खालून चाललो असलो आणि वृक्ष कटिंग नसलं तरी 11,000 वृक्ष लावण्याचा देखील संकल्प करण्यात आलेला आहे। एकूणच मी असं म्हणेन की हा एक इंजिनिअरिंग मार्वल आहे। हा देशातलं एक अत्यंत महत्वाचं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे आणि ठाणे आणि मुंबईला जोडून कंजेशन समाप्त करण्याकरता एक अत्यंत महत्वाचं काम होतंय।